भारतीय जनता पक्षानं आपला आधी वापर केला आणि काम झाले की फेकून दिलं, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुन्हा पुन्हा नक्की. मित्रहो नमस्कार. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यापर्यंत भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला. हो, वापर आणि फक्त वापर. त्यासाठी काही काळापुरतं त्यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवलं. खरं तर सगळ्यांना हे अवघड वाटलं होतं, यांना हे सगळं अशक्य वाटलं होतं, पण घडलं. अहो तेवढंच नाही, घाबरू नका, महाशक्ती तुमच्या पाठीशी आहे असा खोटा का होईना पण आधार भाजपा एकनाथ शिंदे यांना देत राहिला आणि एकनाथ शिंदे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विधानसभा निवडणुकीपर्यंत हे सगळं काही व्यवस्थित सुरू राहिलं. पण जेव्हा विधानसभा निवडणूक झाली आणि एकटा भाजप अगदी बहुमताच्या जवळ जाऊन पोहोचला, इथून पुढं भाजपच्या वागण्यामध्ये कमालीचा बदल झाला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला महत्त्व देणं पूर्णपणे थांबवण्यात आलं. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपण मुख्यमंत्री म्हणजे होतील किंवा आपल्याला करतील ह्याचं स्वप्न बघत होतो. अहो भाजपने त्यांना बाजूला ठेवलं. भाजपने एकदा त्याग केला होता ना हो, पुन्हा काय असं होणार आहे का? एकनाथ शिंदे यांना आणखी एकदा ते कसे मुख्यमंत्रीपद देतील हो? एकनाथ शिंदे यांचा हा अंधविश्वास होता की काय? खरं तर अहो मुख्यमंत्रीपद तर सोडाच हो, पण गृहमंत्रीपद मिळावं म्हणून विनवण्या केल्या, रुसवा फुगवा केला, गावाकडं जाऊन शेतात जाऊन बसले. भाजपला त्याची काडीचीही दखल घ्यावी वाटली नाही. उलट एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेले काही निर्णय रद्द केले आणि काही निर्णयाची चौकशी सुरू केली. भारतीय जनता पक्षानं आपला आधी वापर केला आणि काम झाले की फेकून दिलं, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना पुन्हा पुन्हा नक्कीच झाली असावी. अहो तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करीत एकनाथ शिंदे हे अजूनही महायुतीमध्ये आहेत आणि बघा याची जाणीव पुन्हा पुन्हा आपल्याला होत आहे, तुम्हाला होत आहे. आता बघा निधीच्या वाटपाबाबत त्यांचे नाराज आहे, पण त्यांच्या नाराजीला आता कुणीही खात नाही हे त्यांच्याही लक्षात आलं. असो, अहो नाराजीचं काय घेऊन बसायचं? महायुतीमध्ये राहायचं असेल तर राहा, नाही तर चालते व्हा. ही ऐकायची सुद्धा वेळ आता या शिंदे गटावर आली हो. 5 वर्ष आमच्याकडे 237 आमदार आहेत, आम्ही युतीत काम करतो, ज्यांना युतीत राहायचं त्यांनी राहावं, ज्यांना नसेल राहायचं ते बाहेर पडतील. अहो असं थेट भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी सुनावलं हो. ते काहीतरी तांडा वस्ती निधीवरून शिंदे गटातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर या मंत्री असलेल्या भाजपच्या अतुल सावे यांनी थेट महायुतीत राहायचं असेल तर राहा, नाही तर चालते व्हा, आम्हाला कोणाची गरज नाही, 5 वर्ष सत्ता टिकल एवढं आमदार आमच्याकडे आहेत, हेच तर दाखवून दिलं ना. अहो बघा, म्हणजे एक मंत्री सुद्धा शिंदे गटाला त्यांची जागा दाखवू लागलेला आहे. यावरून महायुतीमध्ये एकनाथ शिंदे गटाला किती स्थान आहे, त्यांची किती किंमत उरली आहे. आता खरं तर हे काही वेगळं सांगायची गरज नाही. हा, ते हदगाव हिमायतनगरचे शिंदे गटाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सावे यांना फटकारलं. महायुतीत कुणी राहायचं आणि कुणी जायचं याचा अधिकार सावे यांना दिलाच कुणी, असा सवाल शिंदे गटाच्या या आमदारांनी विचारला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळालं आणि 237 आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. याचा या मंत्री अतुल सावे यांना विसर पडला की काय, असा सवाल या कदमांनी केला. म्हणजे हे जे काही सगळं झालं, एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महायुतीचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत असं त्यांना म्हणायचं. म्हणजे भाजपाचं किंवा अजित पवार गटाचं काहीही नव्हतं असं तर त्यांनी सुचवलं नाही ना हो यामध्ये. बरं ठीक आहे, ते काहीही असू द्या हो. तर आता बघा निवडणूक झाली, निवडणूक झाल्यापासून शिंदे गटाची काय अवस्था आहे हे महाराष्ट्र पाहतो आहे, तुम्ही आम्ही पाहतो आहोत. अहो पण आता जर थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यापर्यंत मजल गेली, काय राहिले हो एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची किंमत? याच्या आधीही भरपूर झालं आणि आता पुढेही 5 वर्षाचा जवळपास 4.5 वर्षाचा अजून काळ आहे.
काय काय होईल हो पुढं? अहो, जे होईल ते आपण पाहत राहू. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.